हा जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. गेली 5 टर्म सलग ह्या जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आता आपण इतके 46 वर्ष या राजकीय क्षेत्रात असल्यानंतर आम्ही जनतेमध्ये किती आहोत हे आजमावण्याकरता, उदयबने म्हणून किती आहे, लोकांनी स्वीकारलंय का हे बघण्याकरता आम्ही अपक्ष उभा राहिलो. कुठलाही नेता नाही, पैसा नाही, असे सगळे उमेदवार आमच्या रत्नागिरी तालुक्यामध्ये लढलेले आहेत. तरी सुद्धा 5,000च्या वरती लोकांनी आम्हाला मतदान केलंय. ही 9 वर्षांनी निवडणूक होते. ही निवडणूक लागण्याकरता जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनच्या वतीनं आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागलं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं ही निवडणूक लागली आणि ही निवडणूक इतक्या वर्षानं लागल्यामुळं मध्ये जो 4 वर्षाचा गॅप पडला आणि निशाणी सुद्धा एक नवीन होती आमची, त्याच्यामुळं हा पराभव स्वीकारलेला आहे. लवकरच ठरवू. सगळ्यांचे जाहीर आभार. धन्यवाद. मी पक्ष उदयबने आजही सोडलेला नाही. तुमच्या माहितीकडे काहीतरी चुकीचं बोलू नका. उदयबने तिथं थांबला. मी 46 वर्ष एका दगडावर आहे. मला वाटतं कदाचित एवढा सिनियर माणूस मी एकटाच असेल की जो तिथं ठाम आहे. 49 तिथंच आहे. जे काही सेवा आहे ते आपण करत राहणार. ऍडव्होकेट महेंद्र मांडवकर 4,363 नोटा 152 एकूण 6,855. आपण म्हणताय की मी पक्ष सोडलेला नाही, पण आता सध्या आपण कुठेही कार्यरत दिसत नाही किंवा पक्षाकडून कुठलं आपल्याला काम हे आताचे जे कॅन्डिडेट सगळ्या तालुक्यामध्ये जे उभे होते ते उदयबनेचा फोटो लावून उभे होते. याचा अर्थ रत्नागिरी तालुक्यामध्ये उदयबने आजही कार्यरत आहे. त्याशिवाय लोकांनी मला 5,000 मतदान केलं नाही. अपक्ष उमेदवार 5,000 मतं घेतो ही कमी नाही आहे. तालुक्यातलं टोटल काउंट केलं तर आजही 40,000च्या वरती मतदान या सगळे विना नेता मिळालेले आहेत. मी तुम्हाला आवर्जून सांगेन. मी मगाशी बोललो ना, अपक्ष राहण्याचं कारण असं आहे की शिवसेनेमध्ये जी फूट पडली त्याच्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक शिंदे सेनेमध्ये गेले आणि त्याच्यानंतर अपक्ष जर राहिलो नसतं तर मला एवढी देखील मतं मिळाली नसती. हा राजकीय माझा अनुभव लक्षात घेता आणि म्हणून आम्ही किती जनतेमध्ये आहोत हे सुद्धा आपल्याला आजमावायचं होतं ना. ते आम्हाला आता मिळालं की साधारण 5-1 हजार लोक आता अजूनही त्या एका मतदारसंघात आपले आहेत आणि तालुक्यातल्या जनतेने जरी सीटा घासून पडल्या असतील, बघा ना, 1-200 मतांनी, 1-300 मतांनी, 1-150 मतांनी असा सीटा पडल्या. त्याच्यामुळे जनता आपल्या नंबर ऑफ मध्ये जर समजा आम्ही मागे पडलो असेल तरी जनता सोबत आहे. या ठिकाणी मी एवढंच सांगेन. आता पुढची दिशा काय आहे? पुढची दिशा ठरव लवकर. समाजसेवा हा बाळासाहेबांनी दिलेला जो आमचा जो मंत्र आहे तो चालू राहणार. ठीक आहे, धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.